जाम लागतं पोरीसारखं. फुलची मजा घेते आपली गुबरी. आता मित्रांनो 2:51 झालेत ना. ऑर्डर वाजतोय 71 रुपीजचा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी लवकर उठलोय. रात्री 4-5 वाजता झोपलेलो मी. तर आज गाडी घेतलेली धुवायला मस्त पैकी. ही आपली गाडी आहे. याच्याने आपण ऑर्डर मारतो, कमवतो. लक्ष्मी आहे. हिला मस्त चमकवलेलं खूप महत्त्वाचं आहे. टायर जर धुवायला जाम बोरिंग वाटतं. ते फक्त गॅरेजमध्ये महिन्यातनं एकदा धुवतो. बाकी बाहेरचं धुवून घ्यायचं तिच्या आईला. रात्री ऑर्डर मारतो. स्वेटर सगळं आतमध्येच असतं. आता ते काढतो. आतमधली गाडी पण धुवायची आहे. सुना आहे. आणि हा एक सायंटिस्ट काय नवीन आविष्कार केला, दाखव जरा इकडे. काय होते याच्याने? हवा देते. हवा कसं दाखव. पॉवर बँक नाही, फोन मध्ये लावल्यावर नाही होत. होणार. हा दाखव मग आविष्कार जरा तुझ्या आपल्या जनतेला बघू दे. याच्याच नाही होणार. पॉवर बँक गरीब आविष्कार आहे, बरोबर नाही याचं. हा किसी मतवाली ने पकड मम्मी. तर मित्रांनो आज मम्मी गुबरीची आंघोळ घालायला लागले. काय बोलते मग मम्मी? हा, गुबरीची आमची आंघोळ करते. तिने सुंदरचे 8 बच्चे दिले, तर तिला आंघोळ घालायला पाहिजे ना. लय गंदी झालेली आमची गुबरी. लय सुंदर आहे. आमची घरची मालकीण आहे. ती घरासारखं सदस्य आहे आमचं. आम्ही तिला मुलगी आणि जीव लावतो. आमच्या अरे आज बाहेर पडते पाण्यात तर जाम मजा येते ना. थांब मम्मी आरामात सोडते. पाण्यात बसते बिचारी. तिला भारी वाटते. थंड थंड गार गार. उडी मारणार नाही बा. हे बघा हिला पण पाण्यात मजा येते. मम्मी हात काढ. आटले म्हणताय. स्विमिंग पूलची मजा घेते आपली गुबरी. यांचं अंग जाम गरम असतं ना, म्हणून यांना पाण्यामध्ये बसायला भारी वाटतं. काय बोलते गुबरी? गाईज आपल्या गाईज लोकांना काय बोलते? व्ह्युअर्सना काय बोलते? आपल्या मित्रांना बोल, काहीतरी बोल गुबरी. आज आपण बघणार आहे महापालिकेने जे सफाई मित्र ॲप लॉन्च केलेलं आहे ते वर्क करतं की नाही. आपल्या इकडे हे महापालिकेने गटर पूर्ण खोदून गेले, उचलायला आले नाहीत अजून. मी फोन तर मित्रांनो आपला झोमॅटोचा जॅकेट आला आहे. तर मम्मीला देतोय अनबॉक्सिंग करायला, कारण मम्मीला अनबॉक्सिंग करायला खूप मजा येते. नवीन वस्तू. आणि मला पण आवडते मम्मीला अनबॉक्सिंग देण्यासाठी. आमचा कुणाल जाम लागतं पोरीसारखं. झोमॅटो जॅकेट कसा वाटला तुला? एकदम भारी वाटला. तुला कसं वाटलं? मस्त. मस्त. आम्हाला देऊन द्या. तू लिपस्टिक कशाला लावतो रे? पण हे काय पोरीवाले शोक कधी वाचणार? कुणाल बघ लिपस्टिक मॅन. मस्त. आता फिलिंग येते एकदम. झोमॅटो मस्त आहे. रात्री थंडी पण जाम असते. थंडीसाठी पण बरं आहे. ठीक आहे. सर्वात आधी पेट्रोल पंपवर येऊन पेट्रोल टाकलं. आता गाडीमध्ये हवा टाकतोय. रोज विचार करतो ना भाई की लवकर निघू, 7 वाजेपासून झोमॅटो मारू किंवा दुपारपासनं. सक्सेस होत नाही. मी काय ना काय कामधंदा येतात. आज बाथरूमचे कामं केले. काय बोलू आता मी. आता छोटे ऑर्डर लागतात 30-35 रुपये वाले. 20 रुपये एक्स्ट्रा पण भेटत आहेत, पण ते पण थांबून लागतात एव्हरशाईनमध्ये ना, म्हणून चीड भरते. फटाफट लागलं ना थोडं पैसे तरी कमवून घेईन मी याच्यामध्ये. आणि मग रात्री लांबचे लागले की मग त्यामध्ये थोडा निघून जातो पैसा यार. पण मी जाम आलशी झालो आता. दिवसाभरपासून मला ऑर्डर मारायला लागेल. घुमून फिरून ना मला विरारलाच नेतो. हा इकडनं घेतलोय मी केक शॉपमधून. विरार सासरवाडी आहे का माझी? जेव्हा बघू विरार. अरे बाबा बस विरार सासरवाडीला पाठवतात मला. जायला इश्यू नाही यार. तिकडनं रिटर्न यायला काय भेटत नाही ना. मन दुखते आणि एकदम गडगडीत होऊन जाते. चला निघूया इकडनं. कस्टमरने आपल्याला कॅश दिलं यार. मजा नाही. कॅशचं व्यवहार समजत नाही मग नंतर. आणि हा ऑर्डर आपण केलेला कम्प्लीट. 5 स्टार दिले कस्टमरला. आणि किती पैसे भेटले आपल्याला? 70 रुपये. इकडे येण्याचे 6 रुपये टिप.
टोटल ही अर्निंग झाली या ऑर्डरने आपली. मला जिथे नाही जायचं तिकडेच पाठवतो. सीताराम भवन बिल्डिंग, मोरेगाव फिरेगाव. काय यार, मला मोरेगाव नाही जायचं आहे. हा पार्सल घेतला आहे आपण इकडनं. अशा ठिकाणी नाही जायचं यार. 5 किलोमीटर आहे. पैसे चांगले आहेत पण माझी इच्छा नाही होत अशा ठिकाणी जायची. तर मित्रांनो, विरारला आलो. मी बोललो रात्रभर इकडे ऑर्डर मारीन. पेट्रोल नव्हतं, पेट्रोल गाडीत टाकायचा विचार केला पण मला नाही माहिती एवढं गरीब आहे यो विरारचा पेट्रोल पंप. एवढी मोठी लाईन स्टेशनपर्यंत. आबा बाबा, माझी सासरवाडी एवढी गरीब असेल मला वाटलेलं नाही वावरतो. जाऊ द्या, मी टाकलं नाही. मी बोललो जर संपायला आलं तर वसईला खाली हात निघेन पण पेट्रोल टाकणार नाही. एवढ्या लाईनमध्ये राहुल भाई विषय आहे का, उभंच राहू शकत नाही. मनात नाही लागणार. जो कस्टमरचा केक घेऊन आलो तो पिघलून जाईल ना भाई. जाऊ द्या मग. आता मित्रांनो 2:51 झालेत ना. ऑर्डर वाचतोय 71 रुपीजचा. आपल्याला आता ॲक्सेप्ट करून घेतो. चला, हे ऑर्डर केलं आपण ॲक्सेप्ट. बॉम्बे बटर पावभाजी इकडनं ऑर्डर घ्यायचं आहे. आणि फर्स्ट टाईम मी झोमॅटोचं जॅकेट घातलेलं आहे, फर्स्ट टाईम. तर कसं वाटतं भाई. आणि आज अर्निंग काहीच झाली नाही 12 नंतर. 3 तास झाले मला. तर विचार करा आज 3 तासामध्ये काय. विरारला म्हणून यायचं नाही मला, विरार म्हणून नाही आवडत. अर्निंग काय झाली 164 रुपीज ऑनली. 164 म्हणजे काय घंटा आहे काय. 164 अर्निंग. 2-3 तास जागलो आहे मी. काय मतलब आहे. म्हणून मला विरारला येणं आवडत नाही. नाला सुपरायला येणं आवडत नाही बाबा. ते थोडं वसईमध्ये लॉंग डिस्टन्स मस्त कमाई होते चांगली. इकडे आवडत नाही. बाकी जॅकेट कसं लागतं सांगा. आज घरी जातो हा ऑर्डर मारून भाई. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो.